लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। धावडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संविधान दिनानिमित्त धावड्यात सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग। बातमी भोकरदन येथून। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जनसेवक मोतीलाल भावलाल वैरी, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अप्पा घोडकी, गजानन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते संदीप टेंबरे, गजानन बोराडे, भावलाल वैरी, बाळा बोरमळे, महादू सपकाळ, पत्रकार हरिभाऊ बोराडे, आशिष जाधव, सागर बिरभाऊ, पंकज पिसोळे, सतीश गवळी, सुनील इंगळे, संतोष इंगळे, दिलीप साबळे, पिंटू साबळे तसेच सर्व समाजबांधव व गावातील नवतरुण मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसेवक मोतीलाल भावलाल वैरी यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अप्पा घोडकी यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला जगातली सर्वात श्रेष्ठ असं संविधान दिलं आणि त्या संविधानाप्रमाणे आज आपला भारत देश हा चालतो। तरी आज माझ्या सर्व भारतीयांना व सर्व समाज बांधवांना 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। म्हटलं तर 26 नोव्हेंबर आजची तारीख ही इतिहासामध्ये इतकी विशिष्ट आणि महत्त्वाची आहे की भारत तर 1947ला स्वतंत्र झाला होता, पण स्वतंत्र झाल्यानंतर ते चालन कशा पद्धतीनं, तर याच्यासाठी 2 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ग्रंथ, सर्व पुस्तके, सर्व धर्माचे सगळे पुस्तके, धर्मग्रंथ वाचून त्या सगळ्या जाती धर्माच्या चाली रीती परंपरेनुसार त्यांना विशेष हक्क प्रदान करून त्यांची सखोल माहिती घेऊन आणि आज 26 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी जे 2 वर्ष कार्यकाळ लावला होता याच्या ड्राफ्टिंग कमिटीचा अभ्यास करून हे जे संविधान लिहिलं, हे संविधान आज 26 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी पारित केलं आणि देशाला एक नवी दिशा दिली व जनतेला मतदानाचा हक्क दिला। तर माझी सर्व जनतेला एकच विनंती आहे की जे काही कष्ट, जे काही सगळं बाबासाहेबांनी भोगलं ते पुढच्या पिढीला भोगायला न येऊ, त्यासाठी ही 26 नोव्हेंबर हे संविधान दिन जो साजरा होतो त्याचं महत्व याचंच आहे की तुम्ही जे मतदान देता तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जे पुढच्या पिढीने जे भोगलं ते भविष्याच्या पिढीला भोगायला येऊ, त्याच्यासाठी हे संविधानाचा दिवस आहे आणि एक महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांना व संविधान वाचकांना व संविधान मानणाऱ्यांना माझं एकच विनंती आहे की त्यांच्या तत्वानुसार आणि त्यांच्या जीवनशैलीनुसारच जगण्यात यावं, जेणेकरून सर्वांना समान हक्क, सर्वांना समान न्याय भेटन। बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। जय भीम। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजू शहा, भोकरदन, जालना।